भाजप उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 6 राजेश कोठे नगर येथे पदयात्रा काढण्यात आली। सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाचे विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 6 राजेश कोठे नगर लक्ष्मीपेठ येथून पदयात्रा काढण्यात आली। यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। महिलांच्या हातामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी 1,500 रुपये दिल्याचे फलक घेण्यात आले होते। ही पदयात्रा राजेश कोठेनगर, धुम्मावस्ती, शेटेवस्ती, वायचौक येथे पदयात्रेचा समारोप झाला। विरोधकांच्या घरासमोरील रस्ते देखील आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले आहेत। त्यामुळे विजयकुमार देशमुख यांच्यावर आरोप करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नसल्याचा आरोप रेखा गायकवाड यांनी यावेळी केला। आज आमचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांची पदयात्रा सुरू आहे। धुम्मावस्ती, आशीर्वाद नगर, शेटे नगर आणि मुक्ताई मंदिर येथे सगळ्या महिलांनी भरघोस मतांनी मालकाला निवडून द्यावं आणि गेल्या वेळेस आम्ही 70-72 हजार मतांनी आम्ही त्यांना लीड दिला होता। ह्यावेळेस आम्ही 1 लाखाचा लीड देणार आहेत आणि विरोधकांना असं वाटतं की विजयकुमार देशमुख मालकाने काम केलं नाही आहे। मला एकच म्हणायचं आहे की महिला रणरागिनी आणि माझ्या लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांना नक्कीच आशीर्वाद तर मिळणारच आहे, पण विरोधकांना असं वाटतं की काम नाही झालं। काम झालं नसेल तर 20 वर्ष त्यांनी निवडून आलेच नसते ना। एकच प्रश्न आहे मला विरोधकांना, विरोधकाच्या दारातला रस्ता स्वतः तयार करू शकत नाहीये, तो आमचे विजयकुमार देशमुख मालक तयार करून देतात। यावेळी माजी नगरसेवक सुनील खटके, प्रभाग अध्यक्ष जगन्नाथ चव्हाण, रवी नंदास, शशिकला कसपटे, अंकुश पसारे, राष्ट्रवादीचे श्याम गांगर्डे, जगन्नाथ चव्हाण, रवी नामदास, मेघराज पसारे, अमर दुधाळ, मनोज पवार, रणजित कोकाटे, अशोक गलांडे, रेखा गायकवाड, अभय बनसोडे, सुमित वाकचौरे, स्मिता नामदास, जयमला राजपूत आदी सहभागी झाले होते।